अमरावती मतदारसंघातून भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। बच्चू कडू यांनी वारंवार इशारा देऊन देखील भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। बच्चू कडू मात्र अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। नवनीत राणा यांना बच्चू कडूंचा विरोध कायम। राणांना उमेदवारी दिल्यास बंड करू। बच्चू कडूंच्या भूमिकेमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं। अमरावतीचे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा नवनीत राणांच्या उमेदवारीला असलेला विरोध अद्यापही कायम आहे। राणांना उमेदवारी दिली तर आम्ही बंड करू आणि आमचा उमेदवार उभा करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। जर राणांचा प्रचार केला तर माझाच पक्ष फुटेल अशी भीती बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतरही बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहे। या सगळ्या संदर्भात सीएमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि आम्ही सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही, पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंड करावंच लागेल। एकतर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या। आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे। जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली, आम्हाला काम करता येणार नाही, काम केलं तर आमचा पक्ष फुटेल, प्रहारच राहणार नाही। बैठक झालेली आहे तरी देखील समजा अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार का? आमचा उमेदवार राहील, मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात। चर्चेनंतर प्रश्न मार्गी लागेल। आमच्याकडे हुकुमशाही चालत नाही, सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही चालतो अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे। या सर्व लोकांना बोलून त्यांच्याशी चर्चा करून आमच्याकडे लोकशाही पद्धतीचा वापर केला जातो। आमच्याकडे हुकुमशाही नाही किंवा आमच्याकडे चल मैं देख लूंगा ही जी काही अरेरावीची भाषा आहे ती भाषा आमच्याकडे वापरली जात नाही। शिंदे साहेब सर्वांना बोलून घेतात, त्यांचं मत जाणून घेतात, त्यानंतरच निर्णय घेतात। एकंदरीतच अमरावतीच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झालाय। महायुतीच्या नेत्यांकडून बच्चू कडूंची समजूत काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। आता 4 एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बच्चू कडू यांची बैठक होणार आहे, त्यामध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।